नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 13 एप्रिल 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दुपारी 12 वाजेपर्यंत अपडेट झालेले तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आजचे तूर बाजारभाव लक्षात घेता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये आज स्थिरता बघायला मिळाली असून त्यामध्ये हिंगणघाट, पुलगाव, जालनासह कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरेड, तुमसर आणि अकोला या सर्व बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ बघायला मिळाली आहे. उर्वरित राज्यात तूर बाजारभाव काय याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो देवणी, या ठिकाणी दुपारपर्यंत 28 क्विंटल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,800 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,830 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आवक आलेली होती 15 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,450 रुपये, सर्वसाधारण दर 7,230, तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अंजनगाव सुरजी. 144 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,500, तर जास्तीत जास्त दर 7,760 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अचलपूर, जिल्हा अमरावती. आवक 128 क्विंटलची. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,400, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. बाजारभावामध्ये हलका असा दबाव बघायला मिळाला असून त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो जालना तूर लाल. आवक 198 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,850, तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये मित्रांनो तूर बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ बघायला मिळाली असून बाजारभाव 8,170 रुपयापर्यंत होते. सर्वसाधारण दर 8,055 रुपये, तर कमीत कमी दर 7,100 रुपये प्रति क्विंटल. आवक आलेली होती जवळपास 965 क्विंटलची. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती. आवक आलेली होती 2134 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण बाजारभाव 8,030, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 8,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आरवी तूर लाल. आवक आलेली होती 480 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,575, तर जास्तीत जास्त दर 7,490 रुपये. 100 ते 130 रुपयेपर्यंत बाजारभावात हलकीशी दबाव बघायला मिळाला असून त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो पाचोरा तूर लाल. आवक या ठिकाणी 98 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,340 रुपये, सर्वसाधारण बाजारभाव निघालेले आहे 6,700 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,150 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आवक या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो जवळपास 880 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,200 रुपये, सर्वसाधारण दर 8,340, तर जास्तीत जास्त दर 8,610 रुपये. त्यानंतर बाजार समिती मलकापूर, जिल्हा बुलढाणा. आवक 835 क्विंटल लाल तुरीची आलेली आहे. कमीत कमी दर 7,200 रुपये, सर्वसाधारण दर 8,100, तर जास्तीत जास्त दर 8,170 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. आवक आलेली आहे 650 क्विंटलची. कमीत कमी दर 7,200 रुपये, सर्वसाधारण दर 7,425, तर जास्तीत जास्त दर 7,650 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती शेगाव, जिल्हा बुलढाणा. आवक 27 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,700 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,180, तर जास्तीत जास्त दर 7,375 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती मित्रांनो शेवटची दुधनी 485 क्विंटल लाल तुरीची आवक आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर 7,650 रुपयापर्यंत निघाले आहे. कमीत कमी दर होते 6,300, तर सर्वसाधारण दर 6,640 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती राज्यभरातील तूर बाजारभावाचे अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये आज स्थिरताच बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.